ठाणे महानगरपालिकेने केलेल्या 80% नाले सफाईचा आपण बोजवारा आता उडाला आहे। आपण कळव्या येथील घोलाईनगर परिसरातल्या काही ठिकाणी आहोत। इथे गेल्या भरपूर वर्षांपासून नाले सफाईचं काम हाती घेण्यात येतं, मात्र ते काम अर्धवटपणे केल्याचं आरोप इथल्या स्थानिक नागरिकांचा आहे। माझ्याकडे तुम्ही बघू शकता, हाच तो नाला आहे। इथे कुठल्याही प्रकारची नाले सफाई झाल्याचं खरंच तुम्हाला वाटतंय का, असा प्रश्न खरंच उपस्थित होतोय। कारण का कुठल्याही प्रकारचं इथे संसाधन उपाययोजना करून इथे नाले सफाई करण्यात आलेली नाहीये। दोन ठिकाणी दोन वेगवेगळे नाले आहेत। दोन नाले एकाला भेटून कळवा खाडीच्या दिशेने ते विटावा करत पुढे जातं, मात्र इथल्या नाले सफाईच्या कामाकडे कुणाचंही लक्ष गेलं नाहीये, कुणीही लक्ष वेधत इथे काम केलेलं नाहीये। मुंबऱ्याप्रमाणे कळव्यातली म्हणजे ठाण्याच्या अगदी लगत असलेलं हे शहर आहे कळवा। त्या कळव्यातल्या पूर्व भागात हा नाला आहे, रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे। इथे काही झोपडपट्टी वर्ग असल्यामुळे इथल्या नालेसफाईला चालना देण्यात आली नाही का, असा प्रश्न देखील स्थानिकांमध्ये उपस्थित होतोय। महापौर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी अलीकडे घेतलेल्या एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं सांगितलं होतं की 80% जो ठाण्यातला नालेसफाईचा जो काम आहे ते झाले आहे। ठाण्यातल्या 80% नाले साफसफाई केली आहे पावसाळ्या आधीच। मात्र पावसाळा सुरू होऊन म्हणजे अगदी पाऊस पडून देखील इथे नालेसफाईची कुठली उपाययोजना करण्यात आली नाही। बघू शकता घनकचरा तसा आहे, सांडपाण्याचा निचार जो आहे तो इथेच आहे। मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा जो ढिगार आहे तो तुम्ही बघू शकता। इथून हा नाला अगदी पुढे रेल्वे ट्रॅक पर्यंत पसरला आहे। कळव्याच्या आणि ठाण्याच्या खाडी दरम्यान तो विटाव्यातला मधला जो परिसर आहे तिथपर्यंत तिथून हा नाला ऍक्च्युली येतो आणि पुढे मग तो नाला इथून विटावा करत ऐरोली मार्गावरती जातो। मात्र इथे अद्यापही महापालिकेने कुठली उपाययोजना केलेली नाही। महापालिकेने पावसाळा सुरू होऊन देखील इथे केलेल्या डोळेझाक कृतीचा नक्कीच नागरिकांना त्रास होईल, त्यांच्या अडचणी आणि समस्या अधिक प्रमाणात वाढतील अशी शक्यता वर्तवली जाते। मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे।